फटकळ सूनबाई भाग 3 अंतिम. संकट जे बदलून टाकतं नातं. काही दिवस गेले. घरात वरकरणी शांतता होती. सगळं नॉर्मल दिसत होतं, पण आतून अजूनही ताण तसाच होता. सोनाली तिच्या जॉबमध्ये बिझी, वंदनाबाई घरात त्यांच्या पद्धतीने, आणि रोहित दोघींमध्ये अडकलेला. सकाळचा अनपेक्षित प्रसंग. एक दिवस सकाळी वंदनाबाई स्वयंपाकघरात काम करत होत्या. नेहमीप्रमाणे त्यांनी लवकर उठून सगळं सुरू केलं. अचानक त्यांच्या हातातून चमचा खाली पडला. त्यांनी कपाळाला हात लावला. डोळ्यासमोर अंधारी आली आणि पुढच्याच क्षणी त्या खाली कोसळल्या. घरात गोंधळ. माधवरावांनी आवाज ऐकला आणि धावत आले. वंदना! ते घाबरून ओरडले. रोहित ही बाहेर आला. आई, काय झालं? त्याने घाबरून विचारलं. सोनाली तिच्या रूममधून बाहेर आली. तिने हे दृश्य पाहिलं आणि क्षणभर थबकली, पण पुढच्याच सेकंदाला ती धावत आली. रोहित, पाणी आण. बाबा, थोडं बाजूला व्हा. तिचा आवाज पहिल्यांदाच जबाबदारीने भरलेला होता. सोनालीने पटकन वंदनाबाईंना उचलून सोफ्यावर झोपवलं. तिने त्यांची नाडी तपासली. चेहऱ्यावर पाणी शिंपडलं. बीपी लो झालाय बहुतेक, ती पटकन म्हणाली. रोहित घाबरला होता. आता काय करू? हॉस्पिटलला घेऊन जाऊ, सोनालीने ठाम निर्णय घेतला. काही वेळात ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले. डॉक्टरांनी तपासणी सुरू केली. बाहेर रोहित बेचैन फिरत होता. माधवराव शांत बसले होते, पण त्यांच्या डोळ्यात काळजी स्पष्ट दिसत होती. सोनाली मात्र सगळं सांभाळत होती. फॉर्म भरत होती, डॉक्टरांशी बोलत होती. रोहितने तिच्याकडे पाहिलं. हीच का ती फटकळ सोनाली, की जी आज काहीतरी वेगळीच दिसतीये? डॉक्टर बाहेर आले. घाबरायचं नाही, पण त्यांना खूप स्ट्रेस आहे आणि त्यांनी स्वतःकडे लक्ष दिलं नाही. रोहितनं विचारलं. म्हणजे? त्यांना विश्रांती हवी आहे आणि घरात शांत वातावरण. हे ऐकून तिघेही गप्प झाले. सोनाली एकटीच हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये उभी होती. तिच्या मनात विचार सुरू होते. मी कारण आहे का याला? पहिल्यांदाच तिच्या डोळ्यात अपराधीपणा दिसत होता. तिला आठवलं तिने कितीतरी वेळा वंदनाबाईंना उलट उत्तर दिले होते. त्यांच्या भावना समजून घेतल्या नव्हत्या. वंदनाबाई शुद्धीवर आल्या. त्यांनी हळूच डोळे उघडले आणि पहिल्यांदा दिसली सोनाली. सोनाली त्यांच्या बाजूला बसली होती, हात धरून. आई, तुम्ही ठीक आहात ना? ती हळू आवाजात म्हणाली. आई हा शब्द ऐकून वंदनाबाई थोड्या चकित झाल्या. वंदनाबाईंनी तिच्याकडे पाहिलं. तू इथे? त्यांनी कमकुवत आवाजात विचारलं. सोनालीच्या डोळ्यात पाणी आलं. हो, कारण तुम्ही माझी जबाबदारी आहात. हे ऐकून वंदनाबाईंच्या डोळ्यात अश्रू आले. पहिल्यांदाच त्यांना सोनालीमध्ये सून नाही, एक आपली माणूस दिसली. रोहितने हे सगळं पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं. कदाचित खूप दिवसांनी. डॉक्टरांनी सांगितलं त्यांना काही दिवस पूर्ण बेडरेस्ट लागेल. घरात कुणीतरी सतत त्यांच्यासोबत असायला हवं. सगळ्यांची नजर एकाच व्यक्तीकडे गेली, सोनाली. ती काही क्षण शांत राहिली आणि मग म्हणाली, मी राहीन त्यांच्यासोबत. रोहित आणि माधवराव दोघेही आश्चर्यचकित झाले. त्या दिवशी पहिल्यांदाच सोनालीने स्वतःहून जबाबदारी घेतली आणि वंदनाबाईंनी पहिल्यांदाच मनातून विचार केला, कदाचित ही फक्त फटकळ नाही, तर मनाने चांगली आहे. सोनाली वंदनाबाईंची सेवा करते, पण एक जुना रहस्य उघड होतो, जो त्यांच्या नात्याला पुन्हा हादरवतो. भूतकाळाचा घाव आणि नात्याची खरी परीक्षा. हॉस्पिटलमधून घरी परतल्यानंतर घरात सगळंच बदललं होतं. वंदनाबाई आता बेडवर विश्रांती घेत होत्या. घरातला सगळा कारभार, स्वयंपाक, औषधं, वेळापत्रक सोनालीने स्वतःहून हातात घेतला होता. ही एका नवीन सोनालीची झलक होती. सकाळी सोनाली लवकर उठली, किचनमध्ये गेली आणि पहिल्यांदाच वंदनाबाईंच्या पद्धतीने स्वयंपाक करू लागली. माधवरावांनी आश्चर्याने विचारलं, आज एवढ्या लवकर? सोनाली हसली. आईला वेळेवर औषधं द्यायची आहेत ना, म्हणून. रोहित बाजूला उभा राहून सगळं पाहत होता. त्याच्या डोळ्यात अभिमान होता. हळूहळू वाढणारं नातं. दिवसभर सोनाली वंदनाबाईंची काळजी घेत होती. वेळेवर औषधं,
हलकं जेवण, डॉक्टरांनी सांगितलेले नियम. वंदनाबाई तिच्याकडे पाहत होत्या. हीच ती मुलगी जी काही दिवसांपूर्वी घर सोडून गेली होती. एक दिवस सोनाली त्यांच्या जवळ बसली होती. आई, पाणी हवं का? ती हळू आवाजात विचारली. वंदनाबाईंनी तिचा हात धरला. सोनाली, तू एवढं सगळं का करतेस माझ्यासाठी? सोनाली थोडी हसली, पण तिच्या डोळ्यात भावना होत्या. कारण तुम्ही माझ्या नवऱ्याची आई आहात आणि आता माझीही. हे ऐकून वंदनाबाईंच्या डोळ्यात अश्रू आले. त्या दुपारी सोनाली वंदनाबाईंच्या कपाटात औषधं ठेवायला गेली. कपाट उघडताना एक जुनी डायरी खाली पडली. सोनालीने ती उचलली. कुतूहलाने तिने ती उघडली. पहिल्याच पानावर लिहिलं होतं, माझं अपूर्ण आयुष्य. सोनाली थोडी थबकली. ती वाचू लागली. डायरीत वंदनाबाईंचा भूतकाळ लिहिलेला होता. त्यांना लहानपणापासून शिकायचं होतं, पण लग्न लवकर झालं. स्वप्न अपूर्ण राहिली. सासूबाई खूप कडक होत्या आणि त्यांना कधीच स्वतःचं आयुष्य जगता आलं नाही. एक वाक्य सोनालीच्या मनाला भिडलं. माझ्या सुनेला मी कधीच मोकळं जगू देणार नाही, कारण मला ते कधी मिळालंच नाही. सोनालीच्या हातातून डायरी जवळजवळ सुटली. म्हणजे त्या मला त्रास देत नव्हत्या, त्या त्यांच्या वेदना जगत होत्या. सोनालीच्या डोळ्यात पाणी आलं. तिला सगळं समजायला लागलं. वंदनाबाईंचा राग म्हणजे त्यांच्या अपूर्ण आयुष्याची सावली होती. संध्याकाळी सोनाली वंदनाबाईंच्या जवळ बसली. डायरी तिच्या हातात होती. आई, ही तुमची डायरी आहे ना? वंदनाबाई दचकल्या. तू वाचलीस? सोनालीने शांतपणे मान हलवली. क्षणभर शांतता. सोनाली हळू आवाजात म्हणाली, आई, तुम्ही माझ्यावर राग काढत होतात, पण खरं तर तुम्ही तुमच्या आयुष्यावर रागावले होतात, बरोबर ना? वंदनाबाईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी कधीच माझं आयुष्य जगू शकले नाही, त्या रडत म्हणाल्या. म्हणूनच मला वाटायचं कुणालाच मिळू नये ते स्वातंत्र्य. सोनालीने त्यांचा हात घट्ट धरला. पण आई, तुम्ही मला थांबवून तुमचं आयुष्य परत मिळू शकत नाही. तुमचं स्वप्न अजून संपलेलं नाही, सोनाली म्हणाली. वंदनाबाई आश्चर्याने पाहत होत्या. तुम्ही शिकू शकता, काहीतरी नवीन करू शकता. मी आहे ना तुमच्यासोबत. हे ऐकून वंदनाबाई पूर्णपणे कोसळल्या. त्या सोनालीला मिठी मारून रडू लागल्या. दरवाजाजवळ उभा असलेला रोहित हे सगळं पाहत होता. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. आज पहिल्यांदाच त्याचं घर खरंच एकत्र येत होतं. त्या रात्री वंदनाबाई म्हणाल्या, सोनाली, आजपासून तू फक्त माझी सून नाही, माझी मुलगी आहेस. सोनाली हसली आणि तिच्या डोळ्यात समाधान होतं. सोनाली वंदनाबाईंना त्यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करायला मदत करते. पण अचानक एक मोठं संकट येतं, जे सगळ्यांची परीक्षा घेणार असतं. घरात आता सगळंच बदललं होतं. पूर्वीचा ताण, वाद, टोमणे सगळं कुठेतरी मागे पडलं होतं. आता त्या घरात एक वेगळीच ऊब होती, समजुतीची, स्वीकाराची आणि प्रेमाची. सोनालीने एक दिवस वंदनाबाईंना विचारलं, आई, तुम्हाला अजूनही शिकायचं आहे का? वंदनाबाई थोड्या संकोचल्या. या वयात? लोक काय म्हणतील? सोनाली हसली. लोकांना आयुष्यभर काहीतरी म्हणायचंच असतं, पण आपलं आयुष्य आपण जगायचं ना. रोहितही म्हणाला, आई, आम्ही दोघं आहोत तुझ्यासोबत. माधवराव अभिमानाने हसले. जा वंदना, आता स्वतःसाठी जग. वंदनाबाईंच्या डोळ्यात चमक आली. काही दिवसात सोनालीने वंदनाबाईंचं एका कुकिंग आणि बेकिंग क्लासमध्ये नाव नोंदवलं. पहिल्याच दिवशी वंदनाबाई खूप घाबरल्या होत्या. मला काही जमलं नाही तर? त्यांनी विचारलं. सोनालीने त्यांचा हात धरला. मी आहे ना, आणि तुम्ही खूप छान कराल. हळूहळू वंदनाबाई शिकू लागल्या. नवीन रेसिपी, नवीन पद्धती आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःवरचा विश्वास. घरात आता वेगळीच मजा होती. कधी सोनाली मॉडर्न डिश बनवायची तर वंदनाबाई नवीन शिकलेलं काहीतरी. रोहित दोघींचं कौतुक करायचा आणि माधवराव हसत म्हणायचे, आता खरंच घर घर वाटतंय. एक दिवस सोनालीने एक आयडिया मांडली. आई, तुम्ही इतकं छान बनवता, आपण एक छोटा होम बेकरी बिझनेस सुरू करूया का? सोनालीबाई चकित झाल्या. मी बिझनेस? रोहित लगेच म्हणाला, का नाही, मी मदत करतो. माधवरावही म्हणाले, हा तर खूप चांगला विचार आहे. वंदनाबाईंच्या मनात पुन्हा एकदा स्वप्न उजळलं.
सगळं छान चाललं होतं, पण एक दिवस रोहितच्या ऑफिसमधून अचानक बातमी आली. कंपनी डाऊनसायझिंग करतीये आणि रोहितची नोकरी धोक्यात आहे. रोहितचा चेहरा पांढरा पडला. आता काय? त्याने चिंतेने विचारलं. घरात पुन्हा तणाव निर्माण झाला. त्या रात्री सोनाली शांतपणे म्हणाली, आपण घाबरायचं नाही. रोहित थोडा चिडून म्हणाला, सोनाली, ही गोष्ट मोठी आहे. हो, पण आपण एकत्र आहोत ना? ती ठाम होती. ती पुढे म्हणाली, आपण बेकरी सुरू करूया आत्ताच. आईचं टॅलेंट, माझं मॅनेजमेंट आणि तुझा सपोर्ट, आपण काहीतरी मोठं करू शकतो. या कठीण प्रसंगात सुरुवातीला खूप अडचणी आल्या. ऑर्डर कमी, पैसे कमी, थकवा जास्त. पण त्यांनी हार मानली नाही. सोनाली मार्केटिंग करत होती. वंदनाबाई दिवस रात्र मेहनत करत होत्या. रोहित डिलिव्हरी आणि अकाउंट सांभाळत होता. एक दिवस त्यांनी बनवलेला केकचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. ऑर्डर्सचा पाऊस पडू लागला. मॅडम, 10 केक्स, मला बर्थडे ऑर्डर हवी. आपलं टेस्ट खूप छान आहे. घरात आनंदाचा उत्सव झाला. काही महिन्यात त्यांचा छोटा बिझनेस एक यशस्वी ब्रँड बनला. वंदनाबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. सोनाली, तू मला माझं आयुष्य परत दिलंस. सोनाली हसली. नाही आई, तुम्ही स्वतः घेतलत. एका संध्याकाळी सगळे टेरेसवर बसले होते. वंदनाबाईंनी सोनालीचा हात धरला. पहिल्यांदा तू घरात आलीस तेव्हा मला वाटलं तू फक्त फटकळ आहेस. त्या हसल्या. पण आज कळलं, तू फक्त स्पष्टवक्ती नाहीस, तू आमचं घर वाचवणारी आहेस. रोहितने सोनालीकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात प्रेम आणि अभिमान होता. नातं जिंकायचं असेल तर अहंकार नाही, समजूत जिंकली पाहिजे. फटकळ सूनबाई अशी एक कथा आहे जी दाखवते की फटकळपणा चुकीचा नसतो. तो फक्त योग्य दिशेनं वळवला तर तोच नात्यांना नवीन आयुष्य देऊ शकतो. पण मोठ्या वडीलधारी लोकांशी बोलताना नेहमी आदर हा अंगी बाळगायलाच हवा. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल धन्यवाद.